नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर मी हा व्हिडिओ आज पोस्ट करत आहे. तर छान अशी बघा इथं स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आणि मी आलेली आहे माहेरी. कशासाठी आली आहे काय हे सगळं तुम्हाला पुढं समजणारच आहे. तर इथं दोन्ही वहिनींचं चाललं आहे. एक जण भजी करतायत. हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत. अक्षरा हसायला लागले, अवतार तर कसला झाला आहे माझा बघा. आणि इकडं चाललं आहे आमचं संध्याकाळचं जेवण. चला बाहेर अंगणामध्ये जेवण करायचं आहे. चला इथं अंगणामध्ये बसून आता जेवण करायचं. संध्याकाळची वेळ आहे. किती वाजलेत का? 9, 8:30 वाजलेत. अनन्यानं काय आणलं? फोन आणलाय. काय काय पदार्थ आहेत बघूया. पातेल्यामध्ये शिजवलेला भात, कारल्याचं कालवण आहे. ह्यामध्ये पण कसलं तरी कालवण आहे. हे गवारी, चकली, येस, चपाती, गेट. चांदण्यामध्ये भोजन करायचंय आहे की नाही? किती दिवसात करणार आहे. चला मी म्हटलं चला आपण बाहेर अंगणात बसून जेवण करूया. इतकं वारं छान सुटलंय आणि मस्त फॅमिलीसोबत आम्ही गप्पा गोष्टी करत छान असं जेवण करणार. काय काय आणले तुम्ही? काय घेऊन आलेत ह्या? फोडणीचे पोहे नाही, आम्ही इकडं तुकडे म्हणतो, चपातीचे तुकडे आहेत हे. चला या सगळेजण जेवायला. आम्ही मस्त असं ना संध्याकाळचं जेवण बाहेर करायला लागले. इतकं छान वारं आहे आणि ताटं करायचं चाललंय माझं आणि लतिकाचं. मस्त कारल्याची भाजी आहे, पातळ कारल्याची, आमरस आहे. आमरस पण केलंय आणि भजी यायला लागल्यात अजून. स्नेह भोजनाचा आनंद घेणार आहे. आणि अचानक ठरला आमचा प्लॅन अंगणात बसून जेवण करूया. छान. अनन्या की हे कारलं खाणार काय तू? अक्षरा मी नाही. नको. बस आता ताटं करून घेतले तर आम्ही जेवणार आहे. आता इथं कोण कोण आहे अजून दोघी जणी आत आहेत. लतिका मी इथं आम्ही ताटं केलेत आणि आता जेवण करायचं छान असं. मी आले माहेरी आणि उद्याच्या वनश्रीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे तर आम्ही तिकडे जाणार आहोत. आदल्या दिवशी मी इथं आले आणि उद्याचा पण छान असा व्हिडिओ बघूया. तिथं जर मला शक्य झालं तर बनवणार आहे. स्टे ट्यून, कनेक्ट राहा. 2 दिवसाचा व्हिडिओ येईल, आजचा आणि उद्याचा. तर चला आता जेवण करून घेतो मस्त असं. ती आईला जाताना केलेलं शेंगदाण्याची पोळी. तूप टाकायला पाहिजे. लोणचं आणलंस का? आणले की. या पोळ्या कुणाला लावायच्या ताटाला? कोणाला पाहिजे ते नाही नंतर. कितीतरी दिवसानंतर असं छान असं चांदण्यांमध्ये भोजन करण्याचा योग आला आणि आमच्या छान मस्त गप्पा टप्पा चाललेल्या होत्या जेवण करत करत. खूप भारी वाटत होतं सर्वांना. मस्त गप्पा मारत आम्ही सर्वांनी इथं छान असा जेवणाचा आस्वाद घेतला आणि संध्याकाळचा व्लॉग मी इथंच थांबवला. आता उद्या सकाळी थोडंसं शूट करेन, तिथं जर शक्य झालं तर तिथलं सुद्धा शूट करेन. चला गुड नाईट सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कालचा व्हिडिओ मी कंटिन्यू केला आहे आणि आत्ता जवळजवळ 8 वाजत आलेले. सगळ्यांचं आवरायचं चाललं आहे आणि थोड्या वेळानंतर आम्ही 9:30-10च्या दरम्यान आम्ही निघणार आहोत. आत्ता माझं चहा प्यायचं चाललं आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा. कार्यक्रम छोटा असू दे किंवा मोठा असू दे, मुलींना नटण्यासाठी खूप म्हणजे आवड असते नटायची. तर इथंसुद्धा हेच चाललं आहे. अनन्याची वेणी घालतायत वहिनी आमच्या आणि अगदी हरहुन्नरी आहेत आमच्या वहिनी. खूप छान अशा वेण्या येतात त्यांना. म्हणजे ना केशरचनेचे बरेचसेच प्रकार त्यांना येतात. बऱ्याच वेळा मी लतिकाला सांगितलं की व्हिडिओमध्ये तुम्ही शूट करा, पण त्यांचं काय होतच नव्हतं असं कधी वेळेवर. आणि आत्ता मी इथं आहे तर अनायसे मला हे शूट करता आलं आणि थोडंसं मी शूटिंग घेतले. खूप छान अशी बेल्ट वेणी त्यांनी घातली. मला नाव पण माहीत नाही आहे. हे बेल्टसारखी अशी वेणी आहे बघा, किती खूप सुरेख अशी घातलेली आहे बेल्ट वेणी. आणि अनन्याचे केस पण थोडेसे आहेत लांब, त्यामुळे ती बेल्ट वेणी घालता आली. तर इथं पिनांनी वगैरे सिक्युअर केलं आहे आणि पाठीमागच्या बाजूला एक छोटासा क्लचर लावला की ही केश रचना किंवा हेअरस्टाईल
साधी सोपी आणि घरगुती. पार्लरमध्ये सुद्धा एवढी ना केशरचना करण्यासाठी सुद्धा 100 रुपये घेत असतील माझ्या अंदाजाने, खेडेगावात. शहरामध्ये थोडेसे जास्तच असतील कदाचित. तर छान अशी ही हेअरस्टाईल अनन्याची झालेली आहे. आणि त्यानंतर आम्हीसुद्धा सगळेजण आवरणार आहोत. बऱ्याच म्हणजे ना मुलींनी छान छान हेअरस्टाईल केल्या आणि मी अनन्याचं फक्त शूट घेतलं आहे इथं. आमच्या वाड्यामध्ये जे मनी प्लांट आहेत हे 2 तर खूप अगदी छान वाढलेले आहेत. मी बऱ्याच वेळा मागं पण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. आणि माझा लुक हा असा आहे. ही छान अशी मी लाल कलरची साडी नेसलेली आहे. थोडंसं फोटोशूट वगैरे पण केलं. आणि आता आम्ही पोहोचलो आहे वनश्रीच्या गावी. आणि इथंसुद्धा मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. आले ना सगळे. सगळे फॅमिली मेंबर आणि सगळेजण आहेत. आणि आता केक कटिंग वगैरे करायचं आहे. ॲनिव्हर्सरीचा बुके वगैरे आणलेले आहेत. वनश्री आणि शिवम यांच्या लग्नाला 1 वर्ष बरोबर पूर्ण झालं. आणि आज आहे लग्नाचा वाढदिवस. तर छान असं घरगुती पद्धतीनं हा कार्यक्रम होता. त्यामुळं सगळेजण आम्ही फॅमिली मेंबर जमलेलो. वनश्रीचे फॅमिली मेंबर आणि शिवमचे फॅमिली मेंबर, दोन्ही घरांच्या कुटुंबाचे सगळे लोक एकत्र आलेले. आणि एक छोटंसं गेट टुगेदर टाईप असा कार्यक्रम झाला. सगळ्यांना म्हणजे भेटून पण खूप छान आनंद झाला. गप्पा टप्पा, इकडच्या तिकडच्या गोष्टी, हे सगळं होतं असे काही कार्यक्रम ऑर्गनाईज केल्यानंतर. आणि आम्हीसुद्धा छान असा एन्जॉय केला. सगळ्यांनी फोटोशूट केलं. भरपूर वेळ सगळ्यांनी दोन्ही फॅमिलीला एकमेकांसोबत स्पेंड केला. थोडंसं इथं सगळ्यांचं फोटोशूट पण झालं. आणि थोडंसं हसी मजाक. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. कोण काढले काय? एक मिनिट व्हिडिओ कोणतं करून दे. इकडे बघा दोघं पण. अगं हे कर्दळ आहे का काय आहे? किती छान फुलं लागलेत. हां, कमळांचं पण छान आहे. आंब्याला आंबे लागलेत पण तुरळक आहेत. तेवढं लई नाही. होय. तुम्ही इकडं बघितलं काय? अरे तिकडं पण झाडं लावल्यात. हे आहे वनश्रीचं सासरचं घर. आणि छान असं थोडंसं ना बगीचासुद्धा आहे साईडला. तुळशी वृंदावन मस्त असं आहे. आणि घराचा परिसर काहीसा असा आहे. अंगण खूप प्रशस्त असं आहे. मी थोडंसं शूट पण केलं. म्हटलं चला एक थोडीशी झलक होम टूरची पण देऊया. अंगण खूप जास्त मोठं आहे. आणि कसं खेडेगावामध्ये असलं ना की अंगण खूप मोठे मोठे असे असतात. तर छान असा परिसर आहे. भरपूर फुलं, झाडं, वेली हे सगळं काही आहे. त्यामुळं वातावरण एकदम प्रसन्न असं वाटतं. छान असं आमचं आता केक कटिंग वगैरे झालं आहे. थोडंसं आले वरती आता थोडीशी होम टूर वनश्रीच्या घराची. बेडरूम, ड्रेसिंग, केस माझे असे झालेत वर पसरलेत. शिवाजी महाराजांची फ्रेम आहे इथे. टेम्पल. यानंतर छान असा जेवणाचा साग्रसंगीत कार्यक्रम झाला.
तर हा होता ॲनिव्हर्सरीचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आणि एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार.